पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील ते म्हणजे महेश सर, त्यांच्या विरुद्ध खेळतील ते म्हणजे मुकुंद. यांच्या बॅटच्या वरच्या टोल लागला चेंडू आणि मुकुंद यांच्या पारीचा इथं होतोय अंत. एकच चौकार आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारल्यानंतर कुठेतरी फ्लो मध्ये दिसलं होतं ते म्हणजे मुकुंद, परंतु नंतर खूप सुरेख कमबॅक केलं गेलं महेश यांच्याकडनं. नक्कीच येणारे 3 चेंडू हे त्यांनी डॉट टाकले. त्या 3 चेंडूंमध्ये चौथ्या चेंडूवरती विकेट सुद्धा मिळवला गेला तो मुकुंद यांचा. आणि मुकुंद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेले फलंदाज म्हणजे आकिब, एक हार्ड हिटर फलंदाज आपल्या संघाकडनं आकिब. मला असं दिसतंय की या षटकातील 4 चेंडू झाले आहेत, अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारला गेला होता. त्यानंतर कुठेतरी धावसंख्या मोठी येते की काय अशी शंका होती, परंतु तेवढेच ताकदीचे गोलंदाज म्हणजे महेश सर यांनी चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. आकिब टू महेश सर, नक्कीच मिड ऑन कडे कटून काढला चेंडू, थोडासा फंबल होता, तत्पूर्वी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. नक्कीच या 2 धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6च्या घरात. मला अपेक्षा होती की उमेश खानावर ओपनिंगला येतील, परंतु उमेश खानावर यांच्या जागेवरती मुकुंद ओपनिंगला आले आणि चांगली सुरुवात केली गेली, परंतु शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव पद्धतीचा टाकला गेला. अशा पद्धतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 600 सरासरीने चाललेला हा संघ जर का 600 सरासरी घेतली तर 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 24च धावा होऊ शकतात. आणि जर का 24 धावा झाल्या तर नक्कीच कुठेतरी अक्षय साहिल स्पोर्ट हा संघ वर्चस्वपणे आपल्या संघाला जिंकवण्यामध्ये अग्रेसर राहू शकतो. तोच अक्षय साहिल स्पोर्ट संघ ज्या संघाने मागील हफ्त्यामध्ये फर्स्ट प्राइजचा किताब आपल्या खांद्यावरती घेतला होता, त्यांच्या विरुद्ध इथे खेळताना दिसतो तो म्हणजे पंख संघ. आता बॉलिंग मार्कवरती येताना दिसत आहेत ते म्हणजे अनिकेत पाटील, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतात. पाणीची मागणी केली गेली आहे. चला सामना चालू करा. पंच थोडीशी दुखापत झाली होती आकिब यांना, त्यामुळे कुठेतरी एक विश्रांती घेतली होती. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती 6. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतात फिरकीचे गोलंदाज अनिकेत पाटील, मॅन फ्रॉम रोडपाली. अनिकेत पाटील यांना आपण वारंवार मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये बघतो, जो एक ज्याच्या नावावरती 2023-24 मध्ये जवळपास 18 ते 19 हे षटक निर्धाव पद्धतीने टाकण्याचा विक्रम नोंदलं गेलं. पनवेल तालुक्यामधील बेस्ट बॉलर आहे, ज्याने खूप सुरेख गोलंदाजी केली, आपल्या संघासाठी आपल्या गावाचं नाव पुढे करण्यामध्ये ज्याचा प्रमुख मोलाचा वाटा होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, हा फटका सरळ कॅमेरामॅनच्या कॅबिन मध्ये जाऊन पडतोय. पहिल्या चेंडूवरती काजेश याच्याकडनं येतोय घणाघाती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये, ती म्हणजे 12च्या घरात. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल काजेश यांना, परंतु तेवढाच तरबेज गोलंदाज अनिकेत पाटील कमबॅक करणार का आपल्या संघासाठी?
नक्कीच अवांतर चेंडू होतो का काय, हो थोडीशी दिशा भूल होते ते अनिकेत यांची. ज्या पद्धतीच्या फ्लो मध्ये काजेश यांनी फटका मारला त्याच पद्धतीमध्ये पुन्हा हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस दडपणाखाली येताना दिसतात ते अनिकेत. दुसरा चेंडू हा अवांतर टाकला गेला आणि या अवांतरच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरात. या पुढील चेंडू थोडासा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अंगाला चाटून जाणारा चेंडू पंच लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव घोषित करतात. एकमेकांना हो, परंतु धावसंख्या पुढे सरसावली जाते. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरात. नक्कीच आता स्ट्राईकला देते आकिब, एक हार्ड हिटर फलंदाज आपल्या संघाकडनं. आकिब यांच्या खांद्यांवरती मोठी जबाबदारी असणार ज्यावेळेस आदिल भाई यांच्या अनुपस्थितीमध्ये हा खेळणारा संघ असणार आहे तो म्हणजे पंक्स 11 संघ. अजून या षटकातील काही चेंडू येणं शिल्लक. नक्कीच हात वर वळून घेऊन घेणारा चेंडू, परंतु चेंडू ऑफच्या यष्ट्या सोडून जातोय. पंच आम्हाला अवांतर घोषित करताना दिसतात. वारंवार अवांतर टाकले जातात ते अनिकेत यांच्याकडनं. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 अवांतर चेंडू आणि 1 षटकार आणि 1 चौका 1 सिंगल अशा ह्या 9 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्लोअर प्रतीचा चेंडू टाकला गेला. आकिब यांना फसवण्यामध्ये पूर्णपणे सफल होताना दिसतात ते अनिकेत. या षटकातील हा पहिला निर्धाव चेंडू असणार. नक्कीच मी ज्या पद्धतीने सांगितलं की अनिकेत यांच्या नावावरती एक मोठा विक्रम आहे 2017-18 मधील, सॉरी 23-24 मधील, त्याच अनिकेत वरती घणाघाती प्रहार केला जातो. या षटकामध्ये येतोय हा दुसरा हाय ह्यूज अँड हँडसम लॉंग 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 षटकार आणि या षटकारांशी धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. जर बघितलं विचार केलं तर एक चांगली फटकेबाजी केली जाते आकिब आणि काजेश यांच्याकडनं. नक्कीच हा उसळी घेऊन जाणारा चेंडू निर्धाव टाकला जातो. जशा पद्धतीने समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांच्या गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांच्या सिंहाचा वाटा असतो. नक्कीच जर का आपले विरोधक असतील तर आपल्या प्रगतीला नक्कीच एक पाऊल पुढे पडला जातो. म्हणून विरोधक ठेवा, विरोधक आपल्या बरोबर पाहिजेत आणि त्या विरोधकांच्या तोंडून ज्यावेळेस आपली प्रगतीचे गुण गायले जातात त्यावेळेस नक्कीच संघ कुठेतरी पुढच्या पावलामध्ये जातो हे दिसताना दिसेल. नक्कीच या लेगबायच्या स्वरूपात एक धाव भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरात. षटक समाप्तीची घोषणा केली जाते. या षटकामध्ये अनिकेत यांच्यावरती कुठल्या गेल्यात त्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये महेश सर यांनी चांगली गोलंदाजी केली होती, चांगला कमबॅक केलं होतं पहिल्या चेंडूवरती सावकार मारल्यानंतर, परंतु खूप खराब गोलंदाजी म्हणता येईल. ते अनिकेत यांची 16 धावा कुठून काढलेल्या आहेत. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. जशा पद्धतीची पंख संघाची टीम ही एका काळामध्ये सर्वश्रेष्ठ टीम होती या ICPL ग्राउंडची, परंतु आदिल भाई यांच्या अनुपस्थितीमध्ये आता हे सामने खेळताना दिसत आहेत. नक्कीच कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाही. ज्यावेळेस कठीण काळ असेल त्यावेळेसच आपल्या संयम आणि शांततेने खेळ खेळायचा असतो आणि अशा पद्धतीची खेळी करताना दिसतात ते आकिब आणि काजू. पुन्हा एकदा मोठा फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो, चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावांमध्ये कन्वर्ट केला जातो तो आकिब यांच्याकडनं. नक्कीच मी आत्ताच म्हटलं की कठीण काळामध्ये स्वतःला सतत सांगत राहा की मी अजून हरलो नाही, कारण मी अजून संपलो नाही. तशा पद्धतीची फलंदाजी करताना दिसत आहे म्हणजे आकिब.
धावा कुठेतरी रोखल्या जात होत्या, म्हणजे ब गटातील प्लेयर खेळत होते असं वाटत होते. परंतु आज संडेचा संडेचा दिवस आहे आणि संडेच्या दिवशी सर्व टीम्स योगेश सर मोठ्या टीम असतात, एक गटातल्या टीम खेळताना दिसतात. नक्कीच मागील सामना जर आपण बघितला असेल तर दत्तकृपा संघाने जवळपास 70 धावा कुठून काढल्या आणि त्या 70 धावांचाच पाठलाग करत असताना त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवताना दिसतात ते म्हणजे ची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज साजिद, कॅप्टन ऑफ द टीम, लीडिंग ऑफ द टीम असणार ते म्हणजे साजिद. अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि या स्कोर डिसाइड करणारा नक्की योगेश सर हा चेंडू असणार आहे. या चेंडू मध्ये समजेल एक असेल तर 56, 2 असेल तर 57, चौका आला तर 59, षटकार आला तर नक्कीच 62 धावा. आपण किती डिपेंड करायच्या धावा हा डिसाइड करणारा हा चेंडू असणार आहे. नक्कीच या इनिंग मधील या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तर म्हणजे विशाल भोईर टू साजिद.
मोठा फटका मारण्याचा फ्रेंड नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. चेंडू खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर. नक्कीच येतो हा खणखणीत चौकार आणि या चौकाराची धावसंख्येत भर पडते. 4 ने धावसंख्या जाऊन पोचते ती 59च्या घरात. जवळपास 60 धावांचं टार्गेट ठेवलं जातं ते अक्षय साहिल स्पोर्ट्स संघासमोर. यानंतरच्या इनिंगचं धावतं चलचित्रण करण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सिनियर, माझे आवडते, माझे मित्र योगेश वाघ सर यांना. हॅलो. धन्यवाद अमित सर. नक्कीच जवळपास आज आपण पाहिलं तर आजच्या या अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा मोठा संघ आहे पंक्स, ज्याने 60 ही धावसंख्या मात्र पार केलेली आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना झाला होता दत्तकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध स्वराज्य संघ. या त्यावेळेस आजच्या दिवसातील आतापर्यंत सर्वोच्च सांघिक धावसंख्या ही 63 होती आव्हानासाठी. तर यावेळेस आपण पाहतो पंक्स संघाने मात्र ती धावसंख्या उभारली आहे. ती आता मात्र आपण पाहिलं तर 60 59 धावा करून 60 धावांचं आव्हान उभं केलंय ते पंक्स संघाने साहिल अक्षय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर चला पहिल्या फेरीतील 5वा सामना फोर्ट फिटनेस स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध नवजत स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघांदरम्यान असणार आहे. माझा आवाज तुमच्या दोघांच्या दोन्ही संघनायकाच्या कानापर्यंत जात असेल, पोहोचत असेल तर विनंती आहे कृपया या टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी. चला मुख्य पंच मी म्हणेल की सावळे गावचे आदरणीय श्री प्रवीण भोजने सर आणि हरीश माळी सर यांना की आपण कृपया हा सामना मात्र चालू करायचा आहे. नक्कीच एक क्वालिफाय पंच यावेळेस आपल्याला लाभलेले गेलेले आहेत सावळे गावचे प्रवीण भोजने सर आणि हरीश माळी सर या दोन. तसेच आपण यावेळेस पाहत आहात की अनिकेत मंडप डेकोरेटर्स एक चांगलं मोठं मुख्य व्यासपीठ त्याच्यासह जवळपास 4 ते 5 डगआउट आपण जे पाहत आहात एकदम नक्कीच एक सुसज्ज असं व्यासपीठ आणि टॉस बॉक्स आपण ज्याला म्हणतो अनिकेत पाटील मंडप डेकोरेटर्स. तदनंतर मी म्हणेल की ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ज्यांना शक्य नाहीये मैदानावरती येऊन क्रिकेट बघणं, काही कामात व्यस्त असतील, काही कामावरती गेलेले असतील किंवा काही इतर कारणास्तव ज्यांना मैदानावरती येणं शक्य नाहीये, घर बसल्या ज्यांना थेट प्रक्षेपण दिसतंय, लाईव्ह दिसतंय, असे खेळ चॅनल गणेश दादा टीम या सर्वांच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना पुनश्च एकदा घेऊन चलतोय
अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची ही भव्य दिव्य मालिका, या मालिकेतील आजचा शेवटचा अंतिम दिवस पहिल्या फेरीतील चौथा सामना फोर फिटनेस स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध नवजोत 11 संघ या दोन संघादरम्यानची चौथी लढत खेळू जाईल. तर चालू सामना आपण पाहतात साहिल अक्षय स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध पंख स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान, जिथे पंख संघाने प्रथमतः 24 चेंडूमध्ये 59 धावा करत 60 धावांचं आव्हान उभं केलंय आणि हे आव्हान साहिल अक्षय कशा प्रकारे पार पाडणार हे मात्र याचं उत्तर येणारा वेळ आणि येणारा काळ देईल. हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आपण पाहतात साहिल अक्षय 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या वतीने या माध्यमातून फलंदाज रोहित आणि फलंदाज विशाल. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय काजेश यादव. लेदर बॉल मध्ये नक्कीच ज्यांनी आपल्या बोटांची जादू आपल्या फिरकीची जादू ज्याने दाखवली तो गोलंदाज काजेश यादव आज या टेनिस बॉलच्या पटलावरती पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवणार का? नक्कीच सर काजेश यादव, नक्कीच त्यांना प्रेमाने सर म्हणतात कारण मी म्हणेल की चांगले चांगले भले भले त्यांनी गंमत मध्ये गार केले. तर फलंदाज या दरम्यान पहिल्याच चेंडूवरती झेल सुटतोय आणि झेल सुटतोय कोणाचा? तर फलंदाज आहे तो बघा राहुल. हॅलो, राहुल भोईरला तुम्ही जीवनदान दिलंय म्हणजे नक्कीच मी म्हणेल कुठेतरी संघनायकाची धाकधूक ही वाढली असणार आहे. परंतु बघा राहुल भोईर नंतर विशाल स्ट्राईकवरती येतोय, षटकार मारतोय आणि आपले हात खुले केले करतोय. बघा वैयक्तिक 6 या धावसंख्येने आपल्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो फलंदाज विशाल. विशालकडे देखील ती ताकद आहे, ती धमक आहे, कुवक आहे. हा षटकार चौकार मारण्याची या दरम्यान बॅक टू बॅक दुसरा मोठा मायटी हिट षटकार आपल्या पाहायला मिळतो राईट इन द स्लॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. अमन हिरा ब्रँडेड षटकार यावेळेस पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार. बघा काजेसचा विचार केला तर गुडलेट स्पॉटवरून ज्यावेळेस चेंडू टाकला त्यावेळेस आपला षटकार पाहायला मिळाला तो मिड ऑफच्या डोक्यावरून. आणि यावेळेसचा चेंडू जो होता तो होता यावेळेस ओव्हरपिच, हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. त्या ओव्हरपिच चेंडूवरती मात्र घणाघाती षटकार मारतोय मिडॉनच्या डोक्यावरून. म्हणजे बघा चेंडू तुम्ही कुठेही टाका उत्तर एकच असेल, षटकार किंवा चौकार. यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस चेंडू टाकतोय आणि नक्कीच मी म्हणेल की अपील केली गेली होती परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास दिसलाच नाही. म्हणून काय पंचांनी मुख्य पंच त्यांनी मात्र ही अपील फेटाळली गेली आणि मी म्हणेल की जीवाजीव आला असेल तो मात्र साहिल अक्षय संघाच्या या संघनायकाच्या कंठामध्ये. कारण नक्कीच मी म्हणेल की जोपर्यंत विशाल आणि जोपर्यंत राहुल भोईर खेळपट्टीवरती आहेत ना तोपर्यंत मी म्हणेल की विजय हा साहिल अक्षय या संघाचा दृष्टिक्षेपात असेल. बघा पण बघा 2 षटकार मारले, साईड चेंज केली आणि या बघितलं तर मगाचे पहिले 2 चेंडू वेगाने टाकले गेले होते पण त्यानंतर सर काजेश यादव सरांनी मात्र आपल्या बोटांची जादू दाखवायला सुरुवात केली, वेग थोडा कमी केला, अचूक टप्प्यात नियंत्रित मार केला. याचाच परिणाम म्हणजेच सलगचे 2 चेंडू निर्धार केले. परंतु यावेळेस बघा थांबेल तो विशाल कसला. विशालने बघितलं की वारंवार ऑफसाईड ऑफ स्टंपचा मारा केला गेला त्यामुळे काय बॅकफूट पंच पाहायला गेला, रूम बनवली गेली, मिडल स्टंपवरून लेग स्टंपवरती गेला, बॅटचा फेस अगदी लाटच्या मुवमेंटला फेस ओपन केला गेला त्यामुळे काय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून येतोय तो दणदणीत खणखणीत चौकार. या चौकारांची समीकरण मात्र वाढतंय, थांबतंय, धावतंय ते 17च्या घरामध्ये.
पहिला चेंडू खेळून काढला राहुल भोईरने, जिथे त्याला जीवनदान मिळालं. काजूच्या पहिल्या चेंडूवरती, माफ करा, काजेश यादवच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतर दुसरा चेंडू, तिसरा चेंडूवरती षटकार, चौथा पाचवा चेंडू निर्धाव. परंतु सहाव्या चेंडूवरती मात्र एक अफलातून चौकार इथे मात्र पाहायला मिळाला. तर या दरम्यान नौका फलंदाज आपण पाहतात. चला, फोर फिटनेस संघ तुम्हाला शेवटची दोन मिनिटं दिली गेली आहेत. या 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही तुमच्या एखाद्या प्रतिनिधीला जर टॉस साठी पाठवलं नाही तर आयोजक हे प्रतिस्पर्धी संघाला मात्र नाणेफेक विजयी कौल देतील. नवीन गोलंदाज हॅलो, हॅलो. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज आपण पाहतात तुषारचा विचार केला तर एक मध्यम गती गोलंदाज आहे. यावेळेस पाहिलं गोलंदाज आपल्या चांगल्या फ्लोमध्ये, चांगल्या रिदममध्ये गुडलँड स्पॉटवरून चेंडूला मात्र ट्रॅव्हल करतोय. यावेळेस राहुल भोईरने ओळखलं की या चेंडूवरती प्रहार करणं तितकंसं सोपं नाहीये, म्हणून काय मी म्हणेल की यावेळेस चेंडूला हलक्या त्याने स्टेअर केलं गेलं. चेंडू गेला तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. दरम्यानचा पुढचा चेंडू पंचांना पार करत टाकलेला चेंडू. या दरम्यान आखो टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला मात्र भिरकावून लावलं. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता या 4 धावांचे समीकरण मात्र 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ते मात्र 22च्या घरामध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला तर मिडल आणि ऑफ स्टिकवर टाकला गेला होता त्या, परंतु यावेळेस बघितलं तर लाईन आणि लेन थोडीशी आखूड आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट लाईन आणि लेन पाहायला मिळाली. हा चेंडू जो टाकला गेला होता तो मिडल स्टंप आणि लेग स्टिकवरती टाकला गेला, त्यामुळे काय खुलं आमंत्रण होतं फाईन लेग झोन टार्गेट करायचं आणि 4 धावा मात्र वसूल केल्या गेल्या. दरम्यानचा पुढचा चेंडू, यावेळेस लो फुल्ला चेंडू होता, चेंडूवरती येत आहेत मात्र त्या 6 धावा खणखणीत दणदणीत हा षटकार ठोकतोय. नक्कीच मी म्हणेल की ज्याची आपण वाट पाहत होतो ना, तो षटकार एक आत्मविश्वास पूर्ण षटकार आलाय तो यावेळेस फलंदाज विशालच्या माध्यमातून. कारण या षटकामध्ये षटकार येणं हे अनिवार्य होतं, कारण या षटकारानंतर समीकरणाचा मात्र उरतंय येणारे 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. 15-32 मी म्हणेल. जर विचार केला नक्कीच गणेश सर तर हे समीकरण सोपं आहे 15-32चं, कारण ज्या फॉर्ममध्ये विशाल खेळतोय, ज्या फॉर्ममध्ये राहुल खेळतोय त्या फॉर्मचा विचार करता हे समीकरण अवघ्या 10 ते 12 चेंडूमध्ये होऊ शकतं. परंतु समोरचा संघ आहे तो म्हणजे संघ आहे तो मात्र पंक्स, हा तोच संघ आहे मित्रांनो. काही वर्षांपूर्वी आपण जर इतिहासाची पाळणं जर आपण चाळली, इतिहास जर आपण जर वाचला तर पंक्स संघाने अनेक असे सामने की त्यांनी आपले सामने मात्र आपल्या खिशात घातले गेलेत. या दरम्यानचा सुरेख चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा येतोय. या चेंडूला दंडित केलं गेलंय. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे गोलंदाज तुषार साठी. बघा उजव्या स्टेज जास्तच बाहेर टाकला गेला चेंडू होता, म्हणजे बचावात्मक परिस्थितीमध्ये चेंडू टाकण्याची प्रयत्न करतोय तो मात्र गोलंदाज तुषार. कारण बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले, चौकार आलाय, षटकार आलाय, तर या चेंडूवरती काय असेल. या दरम्यान बघा पूल इज सक्सेसफुल होतोय का तर नाही, ताकद थोडी कमी पडली.
मी म्हणेल की चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली ती उंची आणि साजिदने मात्र झेल पूर्ण केला गेला. हा झेल नव्हे तर हा सामना बहुतेक आपल्या खिशात टाकला की काय असं वाटतंय. कारण मी म्हणेल की एक विस्फोटक फलंदाज विशाल आता मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. परंतु बघा जमेची बाजू एक म्हणजे साहिल अक्षय संघाचा फलंदाज राहुल भोईर अद्याप देखील खेळपट्टीवरती नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. नौका फलंदाज सूरज भोईर आणि राहुल भोईर हे दोन फलंदाज विचार केला तर SB आणि RB म्हणजे राहुल भोईर सूरज भोईर हे दोन्ही फलंदाज धावपट्टी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला संतोष, तुम्हाला जास्तीचा वेळ खर्च करता येणार नाही कारण आज आपल्याला एक अंतिम सामना म्हणजेच मेगा फायनल सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तो सामना किमान 4 षटकांचा व्हावा हा मानस आहे तो आयोजकांचा. बघा आयोजकांनी ही क्रिकेट शृंखला आखण्यासाठी त्याचं आयोजन करण्यासाठी मी म्हणेल की अहोरात्र गेली कित्येक महिने मेहनत घेतलेली कित्येक महिने, तर त्या मेहनतीचं चीज व्हावं ही त्यांची अपेक्षा आहे. यावेळेचा चेंडू आखोटोपा चेंडू होता, चेंडूला मात्र आता मात्र लपेटून दिलाय राईट ऑन द स्लॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. त्या वाघाचं नाव काय आहे तर फलंदाज सूरज भोईर. आल्या आल्या आपले हात खुले करतोय. आखो टप्प्याची डिलिव्हरी होती, हेरलं बघितलं, जो अंदाज बांधला होता ना त्या अंदाजापेक्षा जास्त उसळी घेतली गेली आणि नक्कीच ते एक आमंत्रण होतं. बघा मी म्हणेल की विचार केला तर सूरज भोईरचा सूरज हा देखील एक उंच पुरा असा हा फलंदाज आहे. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 35. येणारे 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. 13ला 25 म्हणजे गणित आपण जर बघितलं तर चेंडू आणि धावांमध्ये फक्त 12चं अंतर आहे, जवळपास 12चं अंतर आहे. 13 बॉल 25 आणि 2 मोठे फटके जर आले तर हा सामना पुन्हा एकदा साहिल अक्षयच्या खिशामध्ये जाऊन राहू शकतो. पण समोर आहे तो संघ म्हणजेच पंक्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. नेव्हर गिव्ह अप त्याची टॅगलाईन आहे ना, तो संघ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, मॅच म्हणजे सामना सोडायचं नाही हे त्यांचं ब्रीदवाक्य. नक्कीच आदिल सर यांच्या या तालमीमधून उभारला गेलेला हा संघ आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस आपण पाहतात की गोलंदाज मारा करतोय. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बोटांची जादू काय असते ना ती दाखवून दिली आहे. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय. चेंडू ज्यावेळेस डिलिव्हर केला गेला त्यावेळेस डिलिव्हरी स्पॉट होता तो मिडल स्टंप. टप्पा जसा पडला तसा चेंडूने काटा बदलला, चेंडू गेला लेग स्टिकच्या वरून. काही काळ मात्र आपण जर बघितला गणेश सर तर यष्टिरक्षक देखील समजला गेला नाहीये की चेंडू कसा आला आपल्याकडे तो. या दरम्यान निर्धाव चेंडूने या समाप्ती होती ती या षटकाची. धावसंख्या धाव फलकावरती 35. एक गडी बाद 35 बाद होणारा फलंदाज विशाल भोईर. यानंतरची होणारी लढत पहिल्या फेरीतील 5वी लढत असेल. फोर्ट फिटनेस स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध नवज्योत स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान.
एकीकडे असेल गणेश तर एकीकडे असेल अनुप. एक चांगली जुगलबंदी यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे फोर फिटनेस आणि नवज्योत या दोन संघादरम्यान. तर चालू सामना आपण पाहत आहात साहिल अक्षय विरुद्ध पंक्स, जिथे पंक्स संघाने 60 धावांचं आव्हान उभं केलं. गोलंदाज पुन्हा एकदा सर काजेश यादव, एक फिरकीचा बेताज बादशाह. लेदर क्रिकेटमध्ये ज्याने नक्कीच मी म्हणेल की आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केला आहे तो गोलंदाज काजेश यादव आज या टेनिसच्या पटलावरती पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणार का. नक्कीच जी धावांची वाताहत सध्या सुरू आहे बघा, षटक क्रमांक दुसरं हाताळलं तुषार याने, जिने 18 धावा बहाल केल्या. षटक क्रमांक 1 हाताळलं होतं स्वतः काजेश यादवने, 17 धावा खर्च केल्या. यावेळेसचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेलाय तो सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 36च्या घरामध्ये येणार. समीकरण 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडूने अंतर देखील गाठलं आणि उंची देखील गाठली. बघा हलकासा ओव्हरपिच चेंडू, आणि तुम्ही जर चेंडू ओव्हरपिच चेंडू टाकाल ना फलंदाज सूरज भोईरला तर तुमच्या चुकीला माफी नाहीये. जर तुम्हाला सूरज भोईरला जर जखडून ठेवायचं असेल ना तर मग मध्ये तुम्हाला एखादी परफ्यूम डिलिव्हरी करावी लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू राईट इन द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. दणदणीत खणखणीत येतोय अमन हिरा दर्जेदार षटकार. जवळपास या 2 चेंडूवरती आपली दादागिरी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय फलंदाज सूरज भोईरने. आणि का मला प्रमोट केलं गेलं इनॅट नंबर 3 वरती. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळायचं होतं, टार्गेट होतं यावेळेस लॉंग लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या माध्यमातून चेंडूला भिरकायचं. परंतु बघा चेंडूने पुन्हा एकदा टप्पापर्यंत काटा बदलला, आणि जो आतापर्यंत विचार केला तर काजेशचा जर विचार केला तर पंचांच्या डाव्या बाजूने टाकत होता चेंडू, परंतु यावेळेस साईड चेंज केली. यावेळेस आपण पंचांच्या उजव्या बाजूने मात्र तो चेंडूची फेकी करतोय. यावेळेस चेंडू गेला तो काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव मात्र जोरात घेतली गेली. दुसरी धाव होईल का तर नाही. शेवटच्या क्षणी फलंदाज राहुल भोईरने नकार दिला. आणि नक्कीच हे एक चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल, एक सेन्सनेबल क्रिकेट म्हणावं लागेल. कारण बघा क्रिकेट हे फक्त षटकार आणि चौकारने खेळून चालत नाहीये. तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवर देखील मी म्हणेल की दबाव हा निर्माण करता येतो. या दरम्यान विचार केला तर येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 ला 11. यावेळेस रूम बनवून चेंडूला भिरकवून लावायचं होतं ते लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. परंतु बघा चांगलं एक दर्जेदार क्रिकेट अनुभव कशाला म्हणतात, आपल्या अनुभवाचा फायदा इथे उचलता आला तो गोलंदाज काजेश याला. अखेरचा चेंडू गेला तो मात्र निर्धाव, आणि समीकरणात मात्र उरते येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा तुम्हाला काढायच्या. त्या 6 मध्ये कोणता फलंदाज आता मात्र आपला गिअर चेंज करेल. फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आलेला फलंदाज सूरजचा विचार केला तर सूरजने आतापर्यंत 3 षटकारासह 18 या धावसंख्येवरती खेळतोय. तर सलामीला आलेला राहुल भोईर हा खेळतोय 3 धावांवरती. तर चला विनंती संतोष, तुम्हाला जास्तीचा वेळ घेता येणार नाहीये, कारण आजच आम्हाला या शृंखलेची, या क्रिकेटच्या मालिकेची मेगा फायनलची लढत या मैदानावरती किमान 4 षटकांची खेळवायची आहे. असा मानस, असं उद्दिष्ट आहे ते आयोजकांचं. आणि नक्कीच मी म्हणेल की यदा कदाचित जर तुमचा संघ अंतिम फेरीमध्ये जर दाखल झाला तर तुम्हाला देखील अंधाराचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्ही वेळ आत्ता वाचवा, वेळ नंतर तुम्हाला वाचवेल ती म्हणजेच अंतिम फेरीमध्ये. चला तुम्हाला जास्तीचा वेळ घेता येणार नाहीये. मुख्य पंच प्रवीण भोजे सर आणि हरीश
माळी सर यांना की कृपया आपण वारंवार ताकीद द्या, सूचना द्या की लवकरात लवकर सामना मात्र सुरू करावा. गोलंदाज साजिद एक अनुभवी अस्त्र यावेळेस आपल्या भात्यामधून बाहेर काढले. ते संघनायक आदिल यांनी नक्कीच प्रत्येक खेळाडू हा अतिशय तोलून मोलून मी म्हणेल घेतला गेला, निवड त्याची केली गेली आहे ती पंक्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघातून. कारण आज आपण पाहतात की धनंजय हिलाल आज बहुतेक अनुपस्थित आहेत. या दरम्यान खराब चेंडू, वेगाने टाकला चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू, या लोअर फुलटा चेंडूचं आमंत्रण स्वीकारलं आणि या चेंडूवरती मोहर लावली. ती 6 धावांची सलग मी म्हणेल सलग 4 षटकार मारतोय तो मात्र फलंदाज सूरज भोईर. येणारे समीकरण विचार केला तर येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. एखाद्या फुग्यातून हवा काढावी अशी हवा काढली ती या सामन्यातून फलंदाज सूरज आणि राहुल भोईर. या दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टाकलेला परतीचा चेंडू होता. मुकुंदचा विचार केला तर थोडासा डिसाळ बॉडी लँग्वेज. आता मात्र जणू काही सामना सोडलाय की काय पंक्स 11 संघाने असं वाटतंय, कारण नेव्हर गिव्ह अपच्या माध्यमातून खेळणारा हा संघ आहे. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 57. येणारे चेंडू असतील 4 आणि 3 धावांची गरज. 3 धावा कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागतील. या दरम्यान पुन्हा एकदा राईट स्लॉट चेंडू आउट ऑफ द पार्क. आपल्या स्टाईलने सामना संपवलाय तो फलंदाज साहिल अक्षय संघाचा फलंदाज सूरज भोईरने. षटकार क्रमांक 5 षटकार 1 दुहेरी म्हणजे 32 धावा एकटा येणाऱ्या. आपण सूरज भोईरचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 33 धावांची एक मॅरेथॉन एक घणाघाती खेळी केली आणि त्या खेळीच्या बळावरती मी म्हणेल की आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटचे या भव्य दिव्य